नमस्कार नमस्कार नमस्कार. मी डॉक्टर योगेश राजूरकर. तुम्ही माझे सगळे फॅन्स म्हणजे सबस्क्रायबर्स म्हणतात सर तुमचा व्हिडिओ कधी येणार. एक महिना होऊन गेला यार व्हिडिओ नाही टाकला. आणि ऑफकोर्स बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. अकॅडमी आहेत, अकॅडमीच्या बॅचेस चालू आहेत आणि वेबिनार्स चालू आहेत, मंथन सिरीज चालू आहे. काय काय चालू आहे आणि कुठे कुठे किती पेशंट्स आहेत आणि काय काय मजा आहे. खूप अभ्यास करायचा आहे. तर आज आपल्याबरोबर 3 आमच्या अकॅडमीचे स्टुडंट्स आहेत. डॉक्टर भाग्यश्री, डॉक्टर राजश्री, डॉक्टर वर्धा नाही सर्वदा. सॉरी श्री नाही, ह्या 2 श्री आणि एक सर्वदा. अशा ह्या 3 स्टुडंट्स जे आपल्या अकॅडमीमध्ये आता यांना किती दिवस झाले? 1 वर्ष होत आलं, 8 to 9 months झाले, 8-9 महिने झालेत. आणि मी म्हटलं स्टुडंट्स हेच आपले पुढचे येणारे स्टार आहेत. HHFचे पुढचे येणारे स्टारच. आता आम्ही आता स्टार झाले, काय कार्यक्रम आटपला, तर हे नवीन लोक मोठी स्टार होणार आहेत पुढे. तर दॅट इज वाय जसे आमचा मास्तर स्टुडंटच्या घरी जेवायला जायचा तसं आज मी भाग्यश्रीकडे जेवायला आलो. तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया आणि आपण थोडासा आज अभ्यासही करू. तर आज आपण कशाबद्दल बोलायचं? and indifference to suffering. फ्रिवलस आणि नाही मराठी इंग्रजीत शिकलेत आणि त्यामुळे इंडिफरन्स टू सफरिंग हे त्याच्याबरोबर आपण डिफरन्शिएट करू, थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे थोडासा एक हे दिलं ना कॉन्ट्रास्ट, थोडस कळत. फ्रिवलस तुम्हाला काय कळलं, काय समजलं ते सांगा. फ्रिवलसला कसं आहे हे करा. हाऊ वुड यू से फ्रिवलस? हे लोक सांगणार. सिरियसनेस नसते त्याला, म्हणजे लेट गो करतो तो. सगळे सांगत असतात पण तरी तो काय ऐकत नाही. आणि मग टेन्शन घ्यायचं नाही, ड्यू इम्पॉर्टन्स त्याला द्यायला पाहिजे. पेशंट मध्ये कसं दिसेल हे सगळं डेफिनेशन वाईज पुस्तकात लिहायला बरोबर आहे. उद्या पेपरात आलं फ्रिवलस डेफिनेशन, नॉट सिरियस, नो ड्यू इम्पॉर्टन्स, हे सगळं लिहायला बरं आहे. पण क्लिनिक मध्ये तुम्हाला कसं दिसणार? काय पेशंट बोलणार? म्हणजे पेशंट मध्ये तुम्हाला कसं दिसतं? काय नाही होत, काय नाही होत, सगळं ठीक. शुगर वाढली, अरे माझ्याकडे पेशंट आहे ना, समोरच एक हे सरदारजी येतो, असं पूर्ण पिकलेलं आहे असं माता, आणि आला आणि डॉक्टर साहेब ब्लड प्रेशर देखो. ब्लड प्रेशर 240 120 म्हणजे ते वरचं जाईना त्याच्यावरती तो मर्क्युरी एवढा, तरी ते टप टप टप. म्हटलं अरे काय भाऊजी बहुत बढ़ गया आपका ब्लड प्रेशर. कितना है? बोलो 240 120. अरे ठीक आहे, निघून गेला. म्हटलं अरे भाऊजी सुनो गिर जाए, मध्ये चक्कर पडायचा, मला टेन्शन आलं, त्याला टेन्शन नाही आलं. अच्छा ठीक आहे करून निघून. अरे काय म्हणजे ही जी असते ना सिरियसनेस नाही. आपल्या घरात होतं ना असं की आओ माझ्या पोटात दुखतंय, मिसेस म्हणते ना नवऱ्याला की आओ माझ्या पोटात दुखतंय, ते गॅस झाला असेल, जरा कमी खात जा. मग बायको काय म्हणते, मला कोणी काय सिरियसलीच घेत नाही है ना, सिरियसली घेत नाही. म्हणजे नवरा इज फ्रिवलस टू बायको. हे असं आपल्या घरात आपल्याला भरपूर सापडतं. तसंच हे फ्रिवलस असतं जिथे तो पेशंट त्या आजाराबद्दल फ्रिवलस असतो, सिरियसली घेत नाही आणि काहीतरी नॉन सिरियस गोष्टी त्या आजाराबद्दल करत बसतो. काहीतरी झंपटपणा करत बसणे, काहीतरी सिरियस नसलेल्या गोष्टी करत बसणे इज फ्रिवलस. करेक्ट. आपण त्यातल्या रेमेडीजही बघणार. म्हणजे माझा आत्ता जो प्रयत्न चालू आहे की प्रत्येक रेमेडी रुब्रिक मधल्या रेमेडीज जर आपण हळूहळू समजलो तर मग आपल्याला तो रुब्रिक घ्यायचा की नाही घ्यायचा हे कन्फ्युजन होतं ना तुम्हाला आता की सर हा रुब्रिक लावायचा का तो होतं ना असं. तर त्याच्यामध्ये असं आहे ना की तुम्हाला फ्रिवलस मधल्या रेमेडीज सगळ्या माहिती आहे ना की हा फ्रिवलस काय, तर मग तुम्हाला कळून जातं अरे ह्याच्यातला कोण फ्रिवलस नाहीच आहे, ते फ्रिवलस घ्यायचाच नाही, प्रश्नच नाही. नाहीतर ह्या फ्रिवलस पैकी हे लोक आहेत तर तुम्ही ते तेव्हाच रुब्रिक घ्या जर ती रेमेडी लागते. तेवढाच इम्पॉर्टंट असतो रुब्रिक आणि त्याच्या खालचं तेवढंच इम्पॉर्टंट असते ती रेमेडी. करेक्ट. हा आता फक्त एक तुम्हाला कळलं फ्रिवलस. आता याच्याबरोबर तुम्ही म्हणाल की सर इंडिफरन्स टू सफरिंग.
इंडिफरन्स टू सफरिंग एक जमान्यात जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा इंडिफरन्स टू सफरिंग मध्ये दोनच रेमेडीज होती. एक होती स्ट्रॅमोनियम आणि एक होती ओपियम. इंडिफरन्स ही गोष्ट समजून घे. इंडिफरन्सचा अर्थ काय सांगणार? इंडिफरन्स इज त्यावेळेला ती गोष्ट प्रायोरिटी नसते, दुसऱ्या कशाला तरी त्यांनी इम्पॉर्टन्स दिलेलं असतं. वेन द प्रायोरिटी इज डिफरंट. जेव्हा प्रायोरिटी म्हणजे मराठीत काय म्हणतात प्रायोरिटीला? महत्वाची नसते तेव्हा. हा महत्वाकांक्षा नाही. त्यावेळेला ती गोष्ट महत्वाची नसते, प्रायोरिटी नाही. आता स्ट्रॅमोनियमला जेव्हा तो एफेक्टेशन स्टेट मध्ये असतो, जेव्हा तो फिअर सफरिंग स्टेट मध्ये असतो ना, तेव्हा इंडिफरन्स टू सफरिंग मध्ये नाही जाणार. तेव्हा त्याची हालत खराब, फाटून दरवाजा वाट लावली काहीतरी करा, त्यावेळेस इंडिफरन्स सफरिंग नाही, तेव्हा सफरिंगच जीव की प्राण. पण जेव्हा त्याला कळतं की हे काय नाही, चरबीची गाठ आहे, यांनी काय होत नाही, हे असंच आहे, याला हे काय नाही भाई, पांढरा डाग आहे, तुम्ही काय कॅल्शियम खात नाही, पालेभाज्या खा. हो ना. मी तेच सांगतो बायकोला, बायको उगाच घाबरत मला. बायको म्हणते अहो ते पांढरा डाग, अरे काय नाही ते भाज्या खाय, तू भाजी बनवते पालकची. मग तेव्हा दिस इज इंडिफरन्स टू सफरिंग. हा फ्रिवलसपणा नाहीये. तुम्हाला हे कळलं पाहिजे की तेव्हा तो एफेक्टेशन स्टेट मध्ये, आणि त्यावेळेस त्याची प्रायोरिटी इज की मला घाबरायचं नाही, आय कॅन बी कमा, मी घाबरत नाही, ही त्याची प्रायोरिटी. तसंच ओपीएमला त्यावेळेस प्रायोरिटी वेगळी असते. ओपीएमला त्याची लिमिट, म्हणजे त्याला जर डॉक्टर सांगितलं की हे बरं व्हायला कमीत कमी 6 महिने लागतात, म्हटलं की 6 महिने ही प्रायोरिटी. 6 महिन्यापर्यंत हवी हो. अहो ते किती वाढलंय, डॉक्टरने सांगितलं 6 महिने. अहो पण ते वाढतच चालते. अरे डॉक्टर 6 महिने बोललेत ना, तेव्हा डेडलाईनच्या वरती गोष्ट गेल्यावर हा, मग ते 7-8 महिने 7-8 महिने वाट डॉक्टर काय करा. मग तो मग तो नॉइज इंक्लिनेशन टू मेक, मग तो इरिटेबिलिटी, पेन ड्युरिंग, मग तो एलिमेंट्स एम्बॅरेसमेंट, मग सगळा बाजार, मग तेव्हा इंडिफरन्स सफरिंग मध्ये नाही, तेव्हा मग ती प्रायोरिटी होती, तेव्हा एक्स्ट्रा वेगन्स मध्ये जातो. ओपीएमचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतो. तर हे झालं इंडिफरन्स टू सफरिंग सेपरेट. फ्रिवलस आपण थोडासा अर्थ समजून घेतलाय. आता फ्रिवलसचे आपण एक एक केसेस ऐकणार आपल्या 3 स्टार कडून. सगळ्यात पहिले आपल्याला समजायचं असेल तर सगळ्यात पहिली केस सांगणार भाग्यश्री. एक रेमेडी, एक केस. माझ्याकडे एक केस आली होती. ती म्हणजे तो माणूस म्हणजे आला होता नी पेन साठी, पण आधी त्याला शुगर वगैरे होतं, शुगर लेवल जास्त वाढले होते. मग आला नी पेन साठी, मेडिसिन वगैरे दिला. मग जाता जाता काय म्हणा, नाही डॉक्टर वो बंद कर दूं क्या, वो मेडिसिन बंद कर दूं क्या. म्हणजे त्याला मौकाच पाहिजे असतो की यार माझ्यावर लोड नको औषधांचा, ओके, मला फ्रीडम पाहिजे. म्हणून एवढी शुगर वाढली आहे तरी पण त्याला असं झालेलं की यार ती जर गोळ्या, आता नी पेन जर माझं झाल्या ना बरं, मग माझ्या शुगरच्या पण गोळ्या तुम्ही करून टाका बंद. म्हणजे त्या ह्यानी तो फ्रीवेलन्स असतो, आणि म्हणजे एकंदरीत त्याचं हे असते की त्याला जास्त लोड नको असतो. त्याच्यामुळे मग तो असं थोडं, आणि कळून पण नाही येणार की त्याला एवढा त्रास आहे. एक्झॅक्टली. याच्यामध्ये तो इतका लाईट असतो. याच्यामध्ये हेच सांगण्याचं महत्व आहे की फ्रिवलस मध्ये ज्या रेमेडीज आहेत त्या काय, व्हाय बिहाइंड, व्हाय बेलाडोना इज देअर इन फ्रिवलस. व्हाय हा तिने सांगितला की त्याला लोड नको. अरे गुडघा बरा झाला म्हणून डायबिटीसच्या गोळ्या कुठं बंद करतो तू, हे कुठून आयडिया आली. ह्याच्यासोबत ते पण झालं ना की कटकट नको ना, की बाजार आरामसे चल काय एकदाचं कारण. म्हणजे त्याला जे पाहिजे त्या गोष्टी त्याला करता येतील ना, स्वीट्स खाता येतील, ती मजा मारता येईल, बाहेर जाता येईल, एस्केप करता येईल. एस्केप अटेम्प्ट्स टू फ्रॉम अ विंडो. त्याच्यामध्ये ही बेलाडोना मजबूत मध्ये आहे. तर फ्रिवलस बेलाडोना का असतो, कारण की त्याला लोड नको. येस राईश. नेक्स्ट केस आहे मर्ची. ही माझ्या फ्रेंडची केस आहे, अँड त्याला बरेच वर्ष पाईल्स चा त्रास होता आधी, आणि बर्निंग होत होतं आफ्टर स्टूल्स. पण एवढं होऊनही त्यांनी कधीच कुठले खाण्याचे पथ्य पाळले नाही. सगळं खायचं, बाहेरचं खा, जंक खा, घरी खा, ओव्हर इटिंग करा, पाव खा. जनरली आपण ज्यांना पोटाचे त्रास असतात ते लोक किती पाळतात, तिखट नाही खायचं, तेलकट नाही खायचं, बाहेरचं नाही खायचं, जंक नाही खायचं, अवॉइड करतात ह्या गोष्टी. पण मर्चचं तसं नसतं. नाही
नाही बोला तो हम हटके करेंगे, करायचंच आहे आम्हाला ते. आणि मग गव्हर्नमेंट मध्ये आहे, पॉझिटिव्हनेस मध्ये आहे. त्याला विचारलं ना, अरे तुला एवढा त्रास होतोय तरी तू खातोय? काही नाही होते, काय नाही होत. हे बघा, हे बघून ठेवा. काय नाही होत त्याला कॉन्फिडन्स, तो ओव्हर कॉन्फिडंट असतो स्वतःबाबत. त्याला असं वाटत असतं की आपण हँडल करू, त्याला काय आम्हाला वाकडं करणार नाही. होणार हे पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह हा व्यक्ती स्वतःच पॉझिटिव्ह असतो. ते होणार आहे ह्याबद्दल त्याला खात्री असते आणि ती त्याला खात्री कुठून असते हे त्यालाही माहित नसते, पण तो म्हणतो होणार. अरे कुठून होणार? नाही होणार, मी सांगतो ना. अरे पण तू कुठून सांगतो सिंपल. ह्याला पॉझिटिव्ह म्हणतात. आणि गव्हर्नमेंट जे तिने म्हणायचं, गव्हर्नमेंट हा रुब्रिक, आय सपोज रुब्रिक नाही घेतलं पण काही रेमेडीज मध्ये आला असेल. गव्हर्नमेंट म्हणजे हे लोक खवय्ये असतात, शौकीन लोक असतात. इथल्या वडापाव बरोबर तिथली मिरची आणि इथला वडा, हे जर कॉम्बिनेशन आहे इट इज डेडली. अरे इथली मिरची आणि तिथला वडा, ह्याला काय अर्थ? पण हे लोकांना इतकी खवय्ये असतात की कुठली मिरची चांगली लागते, कुठला वडा चांगला लागतो आणि कुठली चटणी चांगली लागते. हे एवढे खवय्ये लोक असतात, एवढे चुजी लोक असतात. तसाच चुजी आणि खवय्या त्रास काय काय होत असेल, ब्लड प्रेशर वाढला असेल, शुगर वाढलेली असेल, पायल्स होत असेल, जुलाब लागले असतील, काय का असू दे, पण आपण ऐकणार नाही. जसं हिने सांगितलं, डेराडोराचा व्हाय आहे लोड नको, लाईट फ्रीडम भेटलं पाहिजे. तसंच मर्क सॉल्टचा जर बघितला तर त्याचा व्हाय असतो नको करू म्हटलं ना, मग तर करायचं. तिखट नाही खायचं, 4 मिरच्या टाक, 4 मिरच्या त्याला बंड करायचं असतं. एक रिव्होल्युशनरी जे आपण मर्कसॉल जे ऐकलंय ना की तो रिव्होल्ट करतो, तर तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये तुमच्या प्रॅक्टिस मध्ये दिसणारा रिव्होल्ट असा असतो की त्याला नको करू म्हटलं की त्याला जास्त करायचं असतं. मीठ नको खाऊ म्हटलं की तो म्हणतो मला वेफर आणा मीठवाले. हे असे त्यांना हाऊस हे करायचं असतं की मी उलटच करून दाखवणार, मी बंडच करणार. असा बंड मर्क्स होत असतो. आता सर्वदाची केस माझी लेकेसीची एक पेशंट आलेले, त्यांना 2 दिवसापासून लूज मोशन होत होते. तर म्हटलं मग सकाळपासून त्यांना 10-15 लूज मोशन झाले. म्हटलं सकाळीच का नाही आला? तर सकाळी मी चर्चगेटला गेलेलो. म्हटलं चर्चगेटला इथून पनवेलहून, तर ते म्हटले हो, ते त्यांची मुलगी जशी शाळेत गेली लगेच हे ओला करून निघून गेली. ती म्हटली मी ओरडते ना म्हणून मग ते, आणि तिकडे पण ते कोच आहेत ते, तर मग वय त्यांचं ऑलमोस्ट 70-72 आहे. पण मग तिकडे ते लूज मोशन असताना पण गेले. त्या मुलीला म्हटलं की आहे तिथे एक टॉयलेट, मी मॅनेज करेन पण मला जायचंच आहे. म्हणजे ते मुलगी म्हणते ना की काही झालं तरी पण त्यांना ते क्रिकेट म्हणजे ते जायचंच आहे, करायचंच आहे, आणि काही झालं तरी जाणारच. म्हणजे त्यांनी आयुष्यभर तेच करत आले. त्याच्यामुळे तिकडे गेल्याशिवाय मजाच नाही. आणि त्याच्याशिवाय म्हणजे ते बाकी काही होऊ दे, लूज मोशन होऊ दे, काही होते तरी पण मग संध्याकाळी आले. तेच त्यांना म्हटलं मग मला बघायचं होतं की लेगेसीज आहेत की सरकार. तर मग मी म्हटलं खूप काळजी वगैरे घेतात का? तर हो केअर करतात, पण अशी केअर म्हणजे फक्त त्यांचं आधी मेन क्रिकेट, त्याच्यानंतर बाकीचं सगळं. तर ते म्हटलं की माझ्या मुलीचं म्हणजे माझं लग्न होतं तेव्हा पण त्यांनी लग्न दुपारी ठेवलं की एकदाचं, म्हणजे त्यांना चेन्नईला टीम बरोबर जायचं होतं. ते 5ला जायचं होतं, 4लाच ह्यांनी स्वतःची बॅग पण माझ्या बरोबरच घेऊन आले आणि माझ्या आधीच हे बॅग घेऊन निघाले. म्हणजे मुलीचं लग्न पण एकदाचे टाटा बाय बाय करून माझ्या आधीच बॅग घेऊन निघाले. म्हणजे एवढं वाईट वाटलं असतं. तर मग त्यांनी आईवर टाकलं तू बघ आता, मी चाललो. मुलीने जास्त त्रास दिला ते म्हटलं की सगळं त्या आईनेच बघितलंय. त्यांनी फक्त क्रिकेटच, म्हणजे काही होऊ दे, कोणाचे काही असू दे, पण त्यांचं क्रिकेटच महत्वाचं. आणि हा फ्रिव्हिलस आणि अम्युजमेंट डिझायर बघून मग मी लेगेसीस दिली. म्हणजे ह्याला हे परफेक्टली सांगितलं की लेगेसीस फ्रिव्हिलस का असतो, तर अम्युजमेंट्स आहे. तिची अम्युजमेंट मिळवण्यासाठी आजाराकडे, मृग आजार तिकडे काय जुलाब झाले तर तिथं टॉयलेटमध्ये पळत जाऊन येऊन, पण आपला अम्युजमेंट आपण सोडणार नाही. हा जो अम्युजमेंटचा स्पेल आहे तो ब्रेक करू शकत नाही. रिलीजन चार्म अँड कॅनॉट ब्रेक द स्पेल. तो चार्म होतो त्या अम्युजमेंटनी आणि तो स्पेल ब्रेक करू शकत नाही. म्हणून लेगेसीस त्याच्या आजाराबद्दल फ्रिव्हिलस असतो.
आता बाकीचे पण सगळ्या रेमेडीज आहेत, सगळ्या मी घेऊ शकणार नाही आता या छोट्या व्हिडिओमध्ये. आता फॉर एक्झाम्पल पल्सेटीला पण फ्रिवलस आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, एखादी मुलगी आहे करेक्ट, ती आजारी आहे किंवा ती समजा तुमच्यासमोर बसली आहे, तर ती गोंडसवाणी किंवा छान केव्हा वाटेल किंवा तिच्याबद्दल तुम्हाला आपुलकी किंवा प्रेम कधी वाटेल, किंवा ती जरा अल्लड असेल, जराशी खेळकर असेल, जराशी फ्रिवलस असेल, जराशी नॉन सिरियस असेल. ती जर सिरियसली अशी बसली तर तुम्हाला काही गोंडसवाणी वाटणार नाही. असं तुम्हाला तिच्याबद्दल प्रेम नाही वाटेल, तुम्हाला वाटेल एकूण बसलं इथे येणं असं वाटेल. पण जर ती तशी खेळणारी असेल, म्हणजे तुम्ही बघाल 15-16 वर्षाच्या मुली असतात, ज्या 15-16 वर्षाच्या मुली सिरियस एकदम अशा होतात. पण काही जणी होतं ते 18 वर्ष झाले तरी हॅलो काय कैसे हो म्हटलं, अरे काय झालं याला हे काय हॅलो, म्हणजे क्लिनिक मधून जातो असं बाय म्हणजे काय पिकनिकला चालली काय बाय काय करते. म्हणजे हे फ्रिवलसपणा, हा खेळकरपणा, हा उथळपणा, हा दाखवणे त्याच्या मागचं कारण हे असतं की डॉक्टरला पण ती पेशंट अशी वाटावं किती गोंडस पेशंट आहे असं वाटावं म्हणून हे तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये बघितले. अशा मुली येतात म्हणजे आता 20-22 वर्ष, म्हणजे माझ्याकडे तर लग्न झालेली एका पोराची आई आहे ती, आणि ती पण हॅलो डॉक्टर कैसे हो वगैरे. मी म्हटलं हाय, म्हटलं हॅलो हाय, अच्छा चलो जाती हो बाय. बाय काय करते, काय एकटीच बसून चाललोय का मी कुठे बाय वगैरे करते. अशी तुमच्याही क्लिनिकमध्ये आहेत, तुम्ही जाणू शकता की बा हे असे कसे असं इतकं नॉन सिरियस असू शकतो. कारण डॉक्टरकडे आलंय, तुम्हाला पायल्सचा त्रास होतोय आणि हे काय चाललंय हाय हॅलो. आणि तर असं पल्सेटीलाही असतो. सल्फर कडे जी ती वेल्थ असते की आय कॅन मॅनेज, आपण करू. म्हणजे दुखतोय माझा, अजून 2 किलोमीटर चालतो मी, आधी 10 किलोमीटर चालतो, आधी 10 किलोमीटर चालतो, अजून 2 किलोमीटर चालतो, अजून वेळ संपली नाही आपली. त्यामुळे ठीक आहे, चालतंय, काय हरकत नाही. काय पोरगा पण तो तर कामाला जातो, त्याला यायला उशीर होतो, म्हटलं ठीक आहे यार, तुझं काम करतो, जेव्हा सुट्टी असेल तेव्हा जाऊ, 8 दिवसांनी जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. कसं एवढं, अरे गुडघा दुखतोय, आर्सेनिक वाला झाला, अख्खी दुनिया डोक्यावर घेईल. सल्फरवाला म्हणतो नाही हा सुद्धा पोरं आहेत त्यांची, पण ते लोक त्यांचे काम धंदे आहेत, त्यांचं होऊ दे, काय हरकत नाही, आरामात, नो प्रॉब्लेम. सल्फरकडे ती वेल्थ असते, ती ग्रेस असते, आणि त्या वेल्थ आणि त्या ग्रेसच्या नादात तो आजाराकडे हे करतो काहीतरी. नाही मी ते हे भेटत ना लोकमान्य आहेत ते काय एक नाव रोल ऑन ते लावलं ना, त्याच्याने मला बरं आहे. आय टेल यू ना, म्हणजे 30-40% तरी बरं वाटतं, काही बरं वाटत नसतं. पण हे असे काहीतरी छातूर इलाज करायचे आणि त्याच्यावरच बरं वाटतंय असं सांगणे, हा सल्फरचा फ्रिवलसपणा. अशीच बरेच जण आहेत. एक लास्ट केस ऐकूया आपण आणि व्हिडिओ थांबूया, खूप मोठा झाला. एक म्हातारी आजी तिच्या गावी राहत होती, तिला खोकला झाला म्हणून खोकला झाला नाही, करोनाच्या वेळेस तिला इकडं आणली म्हणजे तिच्या मुलीच्या घरी आणली. बरोबर, तिच्या मुलीच्या घरी, मुलगी जावई आणि त्यांची मुलं सगळे इकडे राहतात, ती तिकडे एकटीच होती म्हणून ती मुलीच्या घरी आहे आणि तिला झाला खोकला. ती खोकते, रात्रभर खोकते, पण ती कोणाला मागत नाही की बा मला औषध द्या. अरे का औषध द्या, सगळे जण म्हणतात अरे आजी तुला खोकला होता, औषध देऊ का? नाही कुठे काय खोकला, काय नाही मला, नाही काय खोकला म्हटलं काय नाही. अरे ते रात्री थोडस काय बडीशोप घशात अडकली, असं कुठं नाही, ते जरा धूळ जरा ये असं करून, आणि ती खोकते, मान्य करायला तयार नाही तिला खोकला झाला. ती म्हणते जावयाच्या, म्हणजे हे तीन सांगितलं नाही, पण आपण जावयाच्या घरी, जावई आपल्यासाठी औषध आणणार, ते लोकांकडून आपण कर्ज म्हणजे फेवर घेणार, हा फेवर नकोय म्हणून अर्निका फ्रिवलस असते की नाही बरं मी, अरे नाही खोकला नाही, ते जरा रात्रीच थोडासा ठसका लागला होता, जरा पाणी गेलं कशा, उपकार नको. हे आता अकॅडमी मध्ये राहून यांनाही हळूहळू समजायला लागलंय की बा अर्निका कसा फ्रिवलस असतो. असंच तुम्ही
अकॅडमी जॉईन करू शकता आणि अकॅडमी जॉईन करून अकॅडमीचं एक वर्षभर जेव्हा तुम्ही हे करता तर कसं काय फरक वाटतो तुम्हाला हे ऐकण्यासाठी आपल्याकडे 3 सॅम्पल आहेत. हे 3 सॅम्पल अकॅडमीमध्ये आलेले आहेत. या सॅम्पल कडून आपण ऐकूया कसं वाटतंय HHFच्या अकॅडमीमध्ये जॉईन करून. आतून खूप आनंद होतो. म्हणजे बाकी सगळं केसेस तर ट्रीट होतात पण आतून जे फिलिंग आलं ना वेलबिंगचं की छान वाटतं. लाईफ जगण्याची जी दिशा असते ती HHF दाखवतो. आणि लाईफ आपण किती आपल्या ह्याच्यावर आहे, आपण किती ती सोपी करू शकतो किंवा किती कॉम्प्लिकेट होऊ शकते आपल्यामुळे हे HHF दाखवतं आपल्याला. खूप इझी आणि खूप लाईट होतं त्याच्यामुळे सगळं. हे मेन म्हणजे रादर दॅन कोर्स सोडून रेमेडीज हे सगळं तर हा सेकंडरी पार्ट झाला. बट एक पर्सनल डेव्हलपमेंट आपलं जे होतं, व्यक्तिमत्व आपलं जे बनतं HHF मध्ये, हा मला गेल्या 8 महिन्यात हा डिफरन्स स्वतःमध्ये जाणवतो की एक व्यक्ती म्हणून आपण कसं वर येतोय. आणि आम्ही तर न्यू कमर्स आहोत. आणि भाग्यश्रीला असं होतंय, भाग्यश्रीला कन्फ्युजन होतंय हे होतंय का ते होतंय. मी म्हटलं तू जर कन्फ्युज व्हायला लागलीस तर तुझी प्रगती नाही. जर तुला कन्फ्युजनच नसेल होत, जर तुम्हाला वाटतंय की मला एकदम परफेक्ट क्लिअर आहे की मी हीच रेमेडी आहे, हीच बरं होणार आहे, तर मग तुमचा प्रॉब्लेम आहे काय. कारण की होमिओपॅथी इतकी वास्ट आहे आणि इतकी सटल आहे की तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन म्हणून पाहिजे. भाग्यश्रीचं आता कन्फ्युजन होत आहे. जीवन जगण्याचा दृष्टिकोन समजतो, कसं डेव्हलपमेंट स्वतःची करता येते आणि आजूबाजूची परिस्थिती अशी छान बदलल्यासारखी वाटायला लागते. ते सगळ्यात महत्वाचं की तेच असं असेल, तेच असं ते सगळं तेच असतं. पण आता HHF मुळे ह्या 8 महिन्यात असं छान वाटायला लागतं. तर असेच दिल, दोस्ती, मस्ती आणि होमिओपॅथी हेच करण्यासाठी HHF बनलेलं आहे. आणि HHF मध्ये त्याच्यासोबत अभ्यास पण आहे. अभ्यास पण आहे, अभ्यास आहे, पर्सनल क्लिनिक ट्रेनिंग आहे. त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे सरांसोबत बसून पेशंटला क्वेश्चन्स विचारता येतात, जिथे सर आम्हाला करेक्ट करतात कुठे आम्ही चुकतोय, कुठे आमचं काय राहतंय, ह्याच्याऐवजी हे विचारू शकतो. सो कोर्स जॉईन केल्यामुळे ऑथॉरिटेटिव्ह बॉन्ड किंवा टीचर स्टुडंट असं रिलेशन नाहीये. जसं सगळे फॅमिली जेवायला कुटुंब, मोठ्या कुटुंबात तुम्ही एंटर कराल आणि छान आनंद मिळेल तुम्हाला. म्हणजे आम्ही क्लिनिक मध्ये बसून डबे खातो आणि ही अशी मस्ती पाहिजे. नुसताच अभ्यास नाही, अभ्यास तर करायचाच आहे आणि अभ्यासाबरोबर जर मस्ती असली तर त्या अभ्यासाला काही लिमिटच नाही. त्या अभ्यासाची मजाच काही हवं आहे. हीच मजा, हेच अभ्यास करण्यासाठी HHF तुमच्याकडे आहे. आणि हे असेच आपण व्हिडिओज बनवत राहू. नवीन नवीन चेहरे येत राहतील, नवीन नवीन कॅरेक्टर तुम्हाला भेटायला येत राहतील. तर योगेश राजूरकरांचा HHF होमिओपॅथी मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन